हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, काल माझ्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप सारी आभारी आहे. तर बघा, आता इथे सकाळचं माझं सगळं जेवण तयार झालेलं आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. भरलेल्या वांग्याचं पातळ कालवण, मेथीची भाजी, चपाती, भात असं सगळं काही जेवण झालं. किचन व्यवस्थित मी साफ करून घेतला, भांडी घासून घेतली आणि त्यानंतर आता पुढे मी तुमच्यासोबत जी आपल्या बघा गावी म्हैस किंवा गाय वेली जाते त्यावेळेस जो खरवस बनवला जातो चिकाच्या दुधापासून, तर तो खरवस आज बनवणार आहे. तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी इथे मी वारणाचं म्हैशीचं दूध घेतलं अर्धा लिटर, त्यानंतर अर्धा कप ते चिकाचं दूध आहे ते घेतलं. वेलची आणि जायफळची पावडर, तसेच आपल्या गोडीनुसार आपल्याला जेवढं गोड हवं त्यानुसार गूळ घेतला. तर सगळ्यात पहिल्यांदा दुधाची पिशवी मी ज्या टोपामध्ये खरवस बनवणार आहे तर त्या टोपामध्ये घेतली काढून. बघा, जेव्हा पण चीक बनवायचं असतो तेव्हा मी कधी दूध गरम करून घेत नाही, कच्च्या दुधामध्येच हा चीक बनवते. कारण पहिल्यापासून माझ्या आजीने मम्मीने मला याच पद्धतीने चीक बनवण्याची रेसिपी सांगितली होती, मी त्याच पद्धतीने बनवते. तर आता इथे मी गूळ कट करून घेत आहे. बघा, गूळ हा कापायचं म्हटलं की मला फार जीवावर येतं. सगळ्यात बेकार काम मला हे वाटतं गूळ चिरायचा. तर मी असं बाकीच्या वेळेस म्हणजे पुरणपोळी वगैरे बनवते त्यावेळेस ओव्हनमध्येच मेल्ट करून घेते, पण आता इथे तो तसा मेल्ट करता येत नाही, त्याच्यामुळे मला चिरावा लागला. तर गूळ चिरायला मला फार वेळ गेला. तर आता इकडे जेवढा मला गूळ लागणार आहे अर्धा लिटर दुधासाठी तो मी सगळा असा चिरून घेतला आणि त्या दुधामध्ये घातला. आता हा जो गूळ आहे तो जास्त पण प्रमाणात घालायचा नाही किंवा कमी पण घालायचं नाही. कमी घातलं तर त्याला चव अशी म्हणावी तशी येत नाही, आणि जर जास्त घातला तर खरवस आहे तो व्यवस्थित त्याच्या वड्या देखील पडत नाहीत किंवा तो व्यवस्थित कडक होत नाही. आणि बघा, याला सगळं प्रमाण व्यवस्थितच लागतं. दूध जरी आपल्याकडून जास्त झालं, चिकाचं दूध आहे ते कमी झालं तरी तो खरवस व्यवस्थित बनत नाही किंवा शिजला जात नाही. आता वेगळ्या पद्धतीने खरवस शिजवतात, तर मी आता इथे कुकरमध्येच तुम्हाला खरवस शिजवून दाखवणार आहे. तर आता हा जो गूळ आहे तो व्यवस्थित दुधामध्ये असा हाताने मिक्स करून घ्यायचा, एकदम बारीक असा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गुळाचे खडे राहिले नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची, कारण मग तो व्यवस्थित खरवस जो आहे तो शिजला जात नाही जर गुळाचे खडे त्याच्यामध्ये राहिले तर. त्यामुळे असं तो हातानेच व्यवस्थित असं चुरून घ्यायचा आणि मग एखाद्या मोठ्या गाळणीने ते गूळ मिक्स केलेलं दूध गाळून घ्यायचं. आता बघा, मी तुम्हाला इथे दाखवते. बघा, छोटे छोटे हे गुळाचे खडे इथे राहिलेलेच आहेत. आता आपण हे दूध गाळून घेतलं गाळणीने, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आता हे आहे चिकाचं दूध, ते सुद्धा गाळून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे असे कण असतात. ते जरी राहिले तरी चीक व्यवस्थित असं शिजला जात नाही. म्हणून दूध चीक दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित छान अशा गाळून घ्यायच्या. त्यानंतर चमच्याने जो राहिलेल्या गुळाचे छोटे छोटे खडे होते ते देखील असे कुस्करून घ्यायचे म्हणजे, आणि त्या दुधाला चांगलं व्यवस्थित एखाद्या चमच्याने किंवा स्पॅच्युल्याने हलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण चिकाचं दूध टाकलेलं होतं ते मिक्स होतं बरोबर. आणि ही आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर, याने अतिशय सुंदर टेस्ट येते बघा खरवसला. तर आता हे हाताने म्हणजे पॅच्युल्याने किंवा चमच्याने व्यवस्थित एकत्र होत नाही, तर आपल्याकडे जो छोटा फिरका असेल तर त्याने देखील तुम्ही, आपण जसं दूध दही तूप काढण्यासाठी जसं घुसळतो लोणी आणायला, तर त्या पद्धतीनेच हे दूध जे आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. बघा, मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी अशा पद्धतीने हे दूध सगळं हलवून घेतलं. तर याच्यामध्ये ह्या प्रोसेसमुळे काय होतं की गूळ, त्याच्यानंतर हे चिकाचं दूध, आपलं घेतलेलं म्हैशीचं दूध, त्याच्यानंतर जी वेलचीची पावडर होती ती, सगळं अगदी व्यवस्थित
व्यवस्थित एकजीव होतं आणि आपला जो खरवस आहे तो छान एकसारखा शिजला जातो. आता मी इकडे कुकरमध्ये खरवस शिजवणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलं आणि तो जो दुधाचा टोप आहे तो त्याच्यामध्ये ठेवून झाकण ठेवलं. आता काही जण बघा शिट्टी काढून एक 20 ते 25 मिनटं असाच लो फ्लेम गॅसवरती हा खरवस शिजवतात, परंतु मी नेहमी कुकरमध्ये याच पद्धतीने खरवस करते. आता कुकर मी लावून देणार आणि जवळजवळ त्याला एक 5 ते 6 शिट्ट्या मी देऊन घेणार आहे. तर 5-6 शिट्ट्यामध्ये खरवस छान शिजला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो लगेच उघडायचा नाही, दिवसभर तसाच तो कुकरमध्ये ठेवून द्यायचा. आता बघा ही वेळ आहे संध्याकाळी 6:30 वाजताची आणि मी खरवस केला होता दुपारी 1-1:30 वाजता. तर तो मी दिवसभर असाच त्या कुकरमध्येच ठेवून दिला. आता तुमच्याशी शेअर करते. बघा ताईंनो, खरवस किती सुंदर शिजला आहे आणि ते तुम्हाला मी चमच्याने काढून देखील दाखवते कसा त्याला घट्टपणा आलेला आहे. कुठेही पाणी राहिलेलं नाही किंवा दूध राहिलेलं नाही, तो छान असा शिजलेला आहे. तर बघा मी चमच्याने एका तुम्हाला काढून दाखवते. एवढा टेस्टी झाला होता खायला पण. आणि बघा त्याच्या वड्या जर आपण पाडल्या तर अशा छान अशा सगळ्या वड्या निघतात, परंतु आम्ही असंच चमच्याने काढून खायला घेतो. एक नंबर अप्रतिम अशी टेस्ट झालेली आहे खरवसची. तर बघा तुम्ही देखील अशाच पद्धतीने खरवस ट्राय करा, कधीही तुमचा खरवस बिघडणार नाही. आता इकडे त्यानंतर मी ऋतूला म्हटलं देवाला दिवा लावून घे, कारण बघा मुलांना देखील आपल्या असे संस्कार घडायलाच हवेत. प्रत्येक वेळी आपणच संध्याकाळ सकाळ दिवाबत्ती करणे किंवा पूजा करणे हे कितपत योग्य आहे? कारण योग्य आहे की अयोग्य मी असं म्हणणार नाही, पण आपल्या मुलांना जर संस्कार द्यायचे असतील तर त्यांना देखील अशा छोट्या छोट्या गोष्टी संस्कारिक आपल्याला शिकवायला हव्यातच. तर मग तोपर्यंत मी म्हटलं दीदीला तू दिवा लावून घे, मी चहा वगैरे बनवते आणि नाश्त्याची तयारी करते. कधी कधी मी तिला सांगते तू चहा बनव, मी तोपर्यंत देवाला दिवा लावते. म्हणजे असे अल्टरनेट कामं मी करायला लावत असते. बघा ताईंनो, आता तुम्ही म्हणाल मुलींना एवढी कामं लावते, तर कामं लावण्याचा प्रश्न नाही आहे, त्यांच्या अंगी देखील तेवढे गुण असायला हवेत. बघा तुम्ही कितीही मोठ्या जॉबला असा, कितीही पैसे कमवत असा, पण काही गोष्टी अशा आहेत आपल्या घरामध्ये किचनच्या रिलेटेड किंवा देवघरामधल्या, त्या आपल्याला आपण स्वतःहूनच कराव्या लागतात. त्यासाठी कोणतीही मेड किंवा हेल्पर चालत नाही. त्यामुळे मुलींना म्हणा मुलांना दोघांनाही मी काही कंपॅरिझन मुलामुलींमध्ये करत नाही, दोघांना देखील असे संस्कार देणं खूप गरजेचे आहे. म्हणून बघा ताईंनो, मी अशा प्रकारे त्यांना अल्टरनेट डे अशी वेगवेगळी कामंही लावत असते. तर आता इथे ती बाहेर तुळशीला दिवा वगैरे लावते, तोपर्यंत मी इकडे चहा ठेवला आणि जी भांडी होती ती अगोदर मांडायला घेतली. तसं तर मी सगळ्यात पहिल्यांदा भांडी मांडत असते, पण आज माझी चहाची भांडी दुसऱ्या रॅकमध्ये होती, त्यामुळे ही जेवणाची भांडी मी जरा साईडलाच ठेवून दिली. म्हटलं आता पहिले चहा ठेवावा, मग चहाकडे पाहत पाहत तो उकळतोय तोपर्यंत भांडी मांडून घ्यावी. बघत नो, आपण कोणतंही काम नियोजनबद्ध आणि व्यवस्थित जर वेळेनुसार केलं तर आपल्याला कंटाळाही येत नाही आणि सगळी कामं आपली नियोजनबद्ध असेल तर वेळेच्या आधी ती होऊन जातात आणि मग आपल्याला एक ऐवजी 2 ते 4 कामं करायचा जो उत्साह असतो तो अजूनच येतो आणि त्यामुळे कंटाळवाणं असं वाटत नाही. त्यामुळे बघा, माझं कोणतंही काम जे असतं ते नियोजनबद्धच असतं. तुम्हाला बघा सवय लावून घ्या अशा कामांचं नियोजन करायचं, त्यानुसार कामं करायची आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये त्याचे फायदे देखील सांगा. तर आता इकडे माझी सगळी भांडी लावून झालेली आहेत. तोपर्यंत बघा श्री ट्युशनला गेलेला परत आलाय आणि का ते बघा सुट्टी आहे. का सुट्टी आहे? मग सकाळी नव्हतं टीचरनी सांगितलं? सकाळी होता ट्युशन पण आता नाही. हो, पण सकाळी सांगितलं नव्हतं काय? मेसेज नव्हता दिला? नाही, आम्ही ट्युशन मध्ये गेलो कल आम्हाला की सुट्टी आहे. होय, मग आता काय करणार? खेळणार. मज्जा ना? तुला ट्युशनला सुट्टी स्कूलला सुट्टी मिळाली की मजा येते ना तुला? हा?
तर बघा ताईंनो, याला ट्युशनला सुट्टी मिळाली की याचा घरामध्ये असा खेळ चालू झाला. तर बघा ताईंनो, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी आहे. दीदी इकडे देवाला दिवा लावते, त्याच्यानंतर श्री पण खेळण्यामध्ये गुंग आहे आणि माझं आपलं इकडे चहा नाश्त्याची तयारी चाललेली आहे. मी तुम्हाला मगाशी बोलले त्याचप्रमाणे काही संस्कार जे असे असतात ते मुलांना आपल्याला लहानपणीच द्यावे लागतात, त्याच्यावरच मुलं घडतात आणि ते संस्कार आयुष्यभर त्यांच्या अंगी तसेच राहिले जातात. त्यामुळे अशी छोटी मोठी जी कामं आहेत ती मुलांना लावणं गरजेचं आहे. माय माझी माय माझी माय स्वामीला आज माझी माय दिसतेस का तरी माय माझी माय माझी माय स्वामीला आज माझी माय स्वामी कृपा कधी करणार वेड्या काय आले ना पप्पा? काय आणलंय पप्पानी? काय माहिती आता काय काय आणलंय. हे बघ बघ पोत्यामध्ये काय आणलंय. नाही आणलं? विचार ना पप्पांना. गहू नाही येत ते. काय आणलं हो पप्पा? काय खायला आणलंय चिंटूला? चिंटूला खायला आणले. फक्त घरामध्ये चिंटूच खातो काय? काय खाला? खोल ना तू, खोला ना. अरे खिरा नाही बेटा. चला पप्पांना पाणी द्यायचं. विसरलास तू आज पप्पांना पाणी द्यायचं? हा, विसरतो? कसं काय विसरतो तू पप्पांना पाणी द्यायला? गणवर नाहीत बसले रे, नाहीत बसले गणवर ते. आज तुला ट्युशनला सुट्टी आहे म्हटल्यावर काय तू आम्हाला अजूनच त्रास देणार आहे की नाही? हा, गेलाय ट्युशन लोटा? काय हा सुट्टी आहे? कशी काय सुट्टी दिली तुला? अरे वा वा वा, मस्त रे, छान आहे की. हा? अजून अजून आता लांब ठेव, बघू बघू लागते काय व्यवस्थित. हा हा, इथे बसू ना, बघू. अरे वा, व्हेरी गुड, छान आहे रे. तुझ्याकडे आली ना. इथं पडली बाळा. काय करतोयस? बहुत खतरनाक आहे ना. अरे रे रे रे, काय झालं रे श्री? काय झालं? मिसिंग मिसिंग. हा मिसिंग झाली तुझी गोळी. चलो नेक्स्ट. व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. ए, तर बघा ताईंनो, संध्याकाळी घर असं सगळं भरून जातं. म्हणजे मुलं स्कूलमधून ट्युशनमधून घरी येतात, त्यांचे पप्पा कामावरून घरी येतात आणि त्याचबरोबर मुलांसोबत अशा गप्पा किंवा त्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे तर ते खेळत असताना त्यांना प्रोत्साहन देणं हे खूप गरजेचं असतं बघा. त्यानंतर आम्हाला थोडंसं काम होतं म्हणून आम्ही बाहेर चाललो होतो. तर म्हटलं श्रीला पण घेऊन जावं, सारखं घराघरामध्ये थांबून ना मग टी व्ही बघ वगैरे असं करतो तो. कधी कधी मग टी व्ही जास्त प्रमाणात बघितली गेली की डोळ्यातून पाणी वगैरे येतं. त्याच्यामुळे कधीतरी असं मग त्याला गाडीवर घेऊन आम्ही कामानिमित्त निघालो तर बाहेर जातो. तर आता आम्ही कुठे चाललो आहोत काय ते मी तुम्हाला जेव्हा काम होईल तेव्हा शेअर करणारच आहे. आम्ही ज्या कामासाठी गेलो ते काम काय आज आमचं झालं नाही, उद्या परत बोलवलं आहे. आणि बघा ताईंनो, पाणीपुरी खाल्ल्याशिवाय घराच्या परतीचा रस्ता तर काही दिसतच नाही. तर आता बघा मी श्रीचे पप्पा इकडे पाणीपुरी खायला आलो. पाणीपुरी खातोय. मीडियम खाणार किती का मीठा इसको मीडियम ना. असं बघा. नको खात. श्री
हळूहळू का बेटा. त्यानंतर बघा ताईंनो पाणीपुरी खाऊन झाली आणि नंतर आम्ही दुसऱ्या एका मार्केटला गेलो, कारण आम्हाला तिकडेही सामान घ्यायचं होतं आणि काय सामान घेतलं ते देखील मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आता आम्ही पाणीपुरी काय बघतोयस? तो नाही आहे तुझा? कुणाचा आहे? बेबीचाच आहे ना. हो, पण तू हा थोडी गेलतो हिमालयाचा ना. सकाळी बोललो मी नाही. ते चुकीने माझ्याकडनं ना ह्याच्यावर गेलं, सायलेंटवर गेले ना, हां, ते तसंच राहिलं आपण. गॅरंटी इकडे बाबू. चार्जिंग नहीं है क्या? नहीं तो दूसरा कोई अच्छा रहेगा इससे, तो वो दे दो. एक ही ब्रांड अच्छा है. हां, तोच आहे ना तुझा? दे ते बिल करायला दे बाळा. बघत आहे नो, मच्छरने एवढा हैराण केलं ना, त्यासाठी ही बॅट घेतली आणि अशा पद्धतीने आम्हाला जे काही काम करायचं होतं ते कामं वगैरे केली. तर आजचा व्हिडिओ हा मी तुमच्यासोबत शेअर केला. तो तुम्हाला कसा वाटला? आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर सर्वांना बाय.